आता पाहूया महत्त्वाच्या 25 बातम्या। ठाकरे गटाचे आमदार रवींद्र वायकरांची 6 तासांपासून ईडी चौकशी। कथित जोगेश्वरी भूखंड घोटाळ्याप्रकरणी ईडी चौकशी। अजितदादा राहुल कुल भुसेंना नोटीस पाठवताना ईडीची शाई संपते का? राऊतांची टीका। तर आमचं सरकार आल्यावर तुम्हालाही कारवाईला सामोरं जावं लागणार, राऊतांचा इशारा। वायकरांनी जर भाजपमध्ये प्रवेश केला तर किरीट सोमय्या त्यांची पंचारती घेऊन ओवाळणी करायला तयार असतील। सुषमा अंधारेंचा भाजप नेते किरीट सोमय्या यांना टोला। हेतुपुरस्सर विरोधकांना ईडीची चौकशी लावून बदनाम करण्याचं काम। एकनाथ खडसेंचा सत्ताधाऱ्यांवर आरोप। ठाकरे गटाचे खासदार अनिल देसाईंच्या पीएवर सीबीआयकडून गुन्हा दाखल। बेहिशोबी मालमत्तेच्या आरोपाखाली दिनेश बोभाटेंवर गुन्हा दाखल। मिळकतीपेक्षा 36% बेहिशोबी मालमत्ता कमावल्याचा सीबीआयचा आरोप। ईडीने सूरज चव्हाणांना केलेली अटक बेकायदेशीर असल्याचं कारण देत दाखल केलेल्या याचिकेत सुधारणा करा। सूरज चव्हाणांच्या वकिलांना मुंबई हायकोर्टाचे निर्देश। रोहित पवारांकडून मंत्री गुलाबराव पाटलांवर अब्रू नुकसानीचा दावा दाखल। पुणे न्यायालयात 100 कोटींचा अब्रू नुकसानीचा दावा दाखल। प्रसार माध्यमात खोटी वक्तव्य केल्याचा आरोप। उद्धव ठाकरेंनी बाळासाहेबांची स्वप्न धुळीस मिळवली। मंत्री राधाकृष्ण विखे पाटलांची उद्धव ठाकरेंवर टीका। प्रकाश आंबेडकर यांनी सत्तेत सहभागी व्हावं। प्रकाश आंबेडकर सोबत आल्यास रेड कार्पेट टाकून स्वागत करू। शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांचं वक्तव्य। सिल्लोड कृषी बाजार समितीच्या निवडणुकीत अब्दुल सत्तारांच्या श्रीराम पॅनलचा विजय। श्रीराम पॅनल सर्वच्या सर्व 18 जागांवर विजयी। विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवारांनी उद्या मुंबईत ओबीसी नेत्यांची बैठक बोलावली आहे। ओबीसी आंदोलनाची पुढील रणनीती ठरवण्याबाबत बैठकीत चर्चा होणार। या बैठकीत राज्यभरातील 100 ओबीसी नेते सहभागी होणार। अधिसूचनेवर याचिका दाखल केली तर मी मंडल आयोगाला चॅलेंज करणार। मनोज जरांगेंचा ओबीसी नेत्यांना इशारा। नारायण आणि अतृप्त असलेला आत्मा। एकाचं ओरबाडून खायचं आणि दुसऱ्याकडे ढेकर द्यायची राणेंना सवय। मराठा आरक्षणाच्या अधिसूचनेवरून राणेंनी घेतलेल्या भूमिकेवर विनायक राऊतांची टीका। नारायण राणे आणि छगन भुजबळांनी सत्तेतून बाहेर येऊन आपली भूमिका मांडावी। ते फक्त मतांसाठी विरोध करत आहेत। ठाकरे गटाचे नेते वैभव नाईक यांची नारायण राणे आणि छगन भुजबळांवर टीका। मराठा आरक्षणाच्या अधिसूचनेवरून ओबीसी नेत्यांमध्ये मतभिन्नता। छगन भुजबळांच्या भूमिकेला समर्थन नाही आणि सरकारच्या भूमिकेमुळे ओबीसी समाजावर अन्यायही नाही। बबनराव तायवाडेंचं वक्तव्य। शासनाने कुणबी दाखले देणं ताबडतोब थांबवावं। कुणबी दाखले देणं थांबवलं नाही तर ओबीसींचा उद्रेक होईल। प्रकाश शेंडगेंचा इशारा। सोशल मीडियावर शायनिंग मारण्यापेक्षा अधिसूचनेवर हरकती मांडा। अधिसूचनेवर हरकती मांडल्यास कायदा आणखी मजबूत होईल। अधिसूचनेसंदर्भात टीका करणाऱ्यांना जरांगेंचं प्रत्युत्तर। पुणे जिल्ह्यातील खेड तालुका पत्रकार संघाच्या अध्यक्षपदी टीव्ही9चे प्रतिनिधी सुनील थिगळेंची निवड। भावी काळात पत्रकार संरक्षण कायद्याची प्रभावी अंमलबजावणी। पत्रकारांसाठी कार्यशाळा, आरोग्य शिबिर आदी उपक्रम राबवणार। नवनिर्वाचित अध्यक्ष थिगळेंचं वक्तव्य। राज्यात 2,76,300 कोटींचे सामंजस्य करार। ग्रीन हायड्रोजन, ग्रीन एनर्जी क्षेत्रात कोट्यावधींचे करार। मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या पुढाकारातून 7 कंपन्यांची करार। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजप मुंबईकरांना घडवणार अयोध्या दर्शन। मुंबईच्या 6 लोकसभा मतदारसंघातील नागरिकांसाठी 6 विशेष ट्रेन सोडण्यात येणार।